नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आज आपण जी कथा पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे चातक आणि या कथेचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ. अतिशय सुंदर अशी ही कथा आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे. चला तर मग सुरू करूया चातक या कथेचे अभिवाचन. रमा आज फुलपाखरासारखी घरभर नुसती भिरभिरत होती. तिला उत्साहाचे नि चैतन्याचे हजारो पंख फुटले होते. मूळची गोरी असणारी रमा केवड्यासारखी उजळू लागली होती. तिच्यात बदल घडून येत होते. या साऱ्या बदलांमागचे कारण आज दुपारी कन्फर्म झाले होते. तिच्या आणि उमेशच्या संसारात येवली येवली पावले दुडदुडणार होती. डॉक्टर पवारांनी जेव्हा रमाला ही बातमी सांगितली तेव्हापासून रमा आनंदाने नुसती डवरली होती. आले एकदाचे सुख तिच्या दारात पैंजण घुमवत आले. रमा त्या सुखाच्या आगमनाने नखशिकांत मोहरून गेली. आनंदाने चिंब झालेल्या मुलासारखी ती दुडदुडत गॅलरीत आली. तिच्या नव्या कोऱ्या घराची ही गॅलरी तिला अगदी जवळच्या मैत्रिणीसारखी वाटायची. रमा तिच्या मनातले सुख दुःख इथं येऊन शांतपणे डोळ्यातून वाहू द्यायची. इथं आलं की तिला बरं वाटायचं. कठड्या शेजारी ठेवलेल्या आराम खुर्चीत बसून ती खालच्या रस्त्यावर नजर लावून बसायची. रस्त्यावरून वाहणाऱ्या माणसांच्या लोंढ्यात ती हरवून जायची. आजही ती आनंदाने उधाणलेली असताना गॅलरीत आली. आराम खुर्चीवर रेलून बसत ती समोरचे दृश्य बघू लागली. ती समोर बघत होती, पण तिला समोरचा रस्ता पाण्यात विरघळल्यासारखा वाटत होता. रस्त्यावरची माणसे पुसट पुसट दिसत होती. आनंदाच्या लाटा तिच्या मनात फुटत होत्या आणि त्यांचे तुषार तिच्या डोळ्यात दाटले होते. त्या पाण्यात समोरचा रस्ता बुडून गेला होता. डोळ्यातील आनंदाश्रू न पुसता रमा त्यांना स्वैरपणे वाहू देत होती. अशा आनंदाच्या बेभान अवस्थेत असतानाच अनाहूतपणे रमाच्या मनाचा एक बंद कप्पा उघडला गेला. गेले कित्येक दिवस आत कोंडून ठेवलेली आठवणींची बेबंद जनावरे रोरावत बाहेर आली. रमाची तंद्री भंगली. ज्या आठवणींना ती टाळत होती त्या आठवणी सरसरत तिच्या समोर उभ्या टाकल्या. जखमेवरची खपली निघून जखम भळभळावी तशा आठवणी भळभळू लागल्या. रमाचे भोळे मन आठवणींच्या गुंतावळ्यात अडकले. आपल्या पोटात अंकुरणाऱ्या बाळाची बातमी ऐकून माधव किती खुश झाला असता नाही. आनंदाने वेडा पिसा होऊन तो घरभर नाचला असता. अगदी आपल्याला उचलून घेऊन त्याने रांगडेपणाने हा आनंद शेअर केला असता. रमाचे एक मन माधवच्या विचारात नकळतपणे गुरफटले तसे दुसरे व्यवहारी मन तिला सावध करत म्हणाले, रमा सावध हो. माधवचा विचार करणे सुद्धा आता तुझ्यासाठी पाप आहे. माधव तुझा भूतकाळ होता रमा. आता तू फक्त वर्तमानाचा विचार कर. तुझा वर्तमान उमेश आहे. त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाचाही विचार मनाला शिवू देऊ नकोस. आजपर्यंत ज्या निग्रहाने तू हे अवघड शिवधनुष्य पेललेस ते इथून पुढेही असेच पेल. आठवणींच्या दलदलीत गुंतून आयुष्याचे मातेरे करू नकोस रमा. रमा सावध झाली. बळे तिने आठवणींचे जनावर परत एकदा मनाच्या खोल तळघरात कोंडले. गालावर ओघळून सुकलेले अश्रू तिने पदराने पुसले. पुन्हा माधवचा विचार करायचा नाही की त्याच्या आठवणी काढायच्या नाही असे स्वतःला बजावत ती रस्त्यावरची वर्दळ पाहू लागली. क्षण दोन क्षण होतात तोच तिच्या कानावर बेलचा आवाज आला. रमा धडपडून उठली. यावेळी कोण आले? स्वतःशी पुटपुटत ती खाली आली. हॉलमधून दरवाजाजवळ जाईपर्यंत पुन्हा एकदा बेल किणकिणली. आले आले, रमा मोठ्याने बोलली. दरवाजाकडे जात असतानाच तिच्या मनात एक विचार आला. बाळाची बातमी ऐकून उमेश तर आला नाही ना? नाहीतर अशा वेळी आपल्या घरी कोण येणार? नक्की बेल वाजवणारा उमेशच असणार. त्यालाही आपल्यासारखाच आनंद झाला असेल. ऑफिसमधील महत्वाची मीटिंग सोडून तो खास माझ्यासाठी धावत पळत आला असेल. त्याला धीर धरवत नसेल म्हणूनच तो एवढ्या अधीरपणे बेल वाजवत बसलाय. रमा स्वतःशी खुदकन हसत मनातल्या मनात बोलत होती. तिसऱ्यांदा बेल वाजली तशी ती घाईघाईने दरवाजाजवळ आली आणि दरवाजा उघडत म्हणाली, हो हो, एवढा धीर धरवत नाही एका माणसाला. अचानक रमा बोलणे अर्धवट थांबवत चपापून उभी राहिली. ती उमेश समजून समोरच्याशी बोलत होती, पण समोर उमेश नव्हता.
दुसराच कोणी भलता माणूस होता. आपली चूक ध्यानात येताच रमा गोरीमोरी झाली. दरवाजात उभ्या असणाऱ्या तरुणाच्या नजरेला नजर भिडवण्याचे तिचे धाडस होईना. तिची ती अवस्था बघून तो तरुण पटकन उद्गारला, मॅडम रमा साने आपणच का? हो हो हो, मीच रमा साने. रमा कशीबशी उत्तरली. ओके, मग हे तुमचे कुरिअर. हातातील खाकी रंगाचे पाकिट रमाच्या हाती देत तो तरुण उद्गारला. रमाने पाकिट हाती घेतले आणि गोंधळलेल्या नजरेने ती त्या तरुणाकडे बघत म्हणाली, माझे कुरिअर? हो मॅडम, तुमचेच कुरिअर आहे ते. एक मिनिट हा, या फॉर्मवर इथे एक सही करा, कुरिअर पोहोचले म्हणून. तरुणाने रमाची सही घेतली आणि तो निघून गेला. रमा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे गोंधळल्यागत बघत होती. हातातील पाकिट कशाचे आहे, कुणी पाठवले याबद्दल तिच्या मनात विचारही आला नाही की तिने पाकिटाकडे साधे पाहिलेही नाही. ती पुरती गोंधळली होती. या गोंधळलेल्या अवस्थेतच हॉलमधला फोन खणाणला. रमा घाईने फोन जवळ आली. हातातील पाकिट तिने शेजारी असणाऱ्या कपाटाच्या ड्रॉवरमध्ये टाकले आणि रिसिव्हर उचलला. हॅलो, पलीकडून उमेश बोलत होता. हॅलो, कोण उमेश का? रमाची विचारणा. हो मीच. अरे मग फोनवरून काय बोलतोस? प्रत्यक्ष घरी येऊन बोलायचेस ना. तुला एवढी आनंदाची बातमी सांगितली मी आणि तू घरी यायच्या ऐवजी फोन करतोय. रमा फुरंगटून म्हणाली. सॉरी हा रमा, यावेळी खरं तर मी तुझ्याजवळ असायला हवं होतं, पण मीटिंग खूप महत्वाची आहे ग. आपला आनंद आपण कधीही साजरा करू शकतो, पण मीटिंगचं तसं नाही ना. उलट आजच्या मीटिंगमुळे मला घरी यायला जरा उशीरच होईल हे सांगण्यासाठीच तुला मी फोन केलाय. रमा माय डिअर, मला जरा समजावून घे. हवं तर मी घरी आल्यावर तुला पाहिजे ते देईन, कुठलीही वस्तू माग, फक्त यावेळी मला जरा समजून घे. पण उमेश, मला दुसरे काही नकोस रे. अशा वेळी फक्त तू माझ्याजवळ हवाय मला. हो ग, कळतंय मला रमा, पण काय आहे, बिझनेस आणि भावना यांची माणसानं कधी गल्लत करू नये. बिझनेसच्या वेळी बिझनेस आणि इतर वेळी आपले खाजगी आयुष्य. तेव्हा तू जास्त मनाला लावून घेऊ नकोस आणि जास्त विचारही करू नकोस. मी लवकर येण्याचा प्रयत्न करतोच, पण जर उशीर झालाच तर रागावू नकोस. हसत हसत उमेशने रमाला चुचकारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या त्या वृक्ष वागण्याने रमाला त्याचा रागच आला. तिने मग जास्त न बोलता सरळ फोन कट केला आणि बेडरूम मध्ये येऊन स्वतःला बेडवर झोकून दिले. पडल्या पडल्या रमा पुन्हा आठवणींच्या वादळात सापडली. जुन्या आठवणी कागदाच्या कसपटासारख्या तिच्या मनात इतस्तः भटकू लागल्या. रमा नकळतपणे उमेशची आणि माधवची तुलना करू लागली. तिच्या व्यवहारी मनाचा इशारा धुडकावून ती नको त्या आठवसरीत चिंब न्हावू लागली. रमा स्वतःच्या मनाशी विचार करत होती. उमेशपेक्षा माधव मनाने फार हळवा, दुसऱ्याचे मन जपणारा. रंगरूपाने उमेश माधवपेक्षा उजवा असला तरी माधवच्या स्वभावाची सर उमेशला नाही. दुसऱ्याचं मन जपावं माधवनेच, मात्र उमेशचे आपल्यावर जीवापाड प्रेम आहे. आपल्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. फक्त त्याच्या कामाच्या वेळी तो फार वृक्ष बनतो. फाजील रोमॅन्टिकपणा त्याला जास्त आवडत नाही. माधव मात्र सदा न कदा प्रेमाने ओथंबलेला, अहोरात्र प्रेमाची शिंपण करणारा माधव उमेशपेक्षा फारच वेगळा. रमा दोघांचे गुणदोष पडताळत होती. उमेशला आनंदाची बातमी सांगूनही तो घरी न आल्याने खंतावलेली रमा नकळतपणे तिच्या आयुष्यात आलेल्या दोन पुरुषांची आपसात तुलना करत होती. तुलना करता करता तिचा डोळा केव्हा लागला तिचे तिलाच कळले नाही. रमा साने पुण्यातील एका सुसंस्कृत घरात जन्मलेली, चांगल्या संस्काराचे बाळकडू प्यालेली तरुणी. बालपण अगदी सुखात समाधानात गेलेले. तारुण्याच्या उंबरठ्यावर नशिबाने तिला एक चांगला जोडीदार मिळवून दिला. कॉलेजला असताना तिची ओळख माधवशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचे रूपांतर लग्नात सुद्धा झाले. त्यांच्या प्रेम कहाणीत कोणताही खलनायक आडवा आला नाही. रूढी परंपरांनी त्यांची वाट अडवली नाही की घराची प्रतिष्ठाही त्यांच्या प्रेमात आड आली नाही. सारं काही सुतासारखं आणि मधासारखं गोड गोड घडत गेलं. त्यांचे लग्न धूमधडाक्यात पार पडले. पण अखेर त्यांच्या या सुखी संसारात मिठाचा खडा पडलाच. वर्षभरात त्यांचे सुखी सहजीवन संपुष्टात आले. रमाची इच्छा नसतानाही, कोणतेही कारण नसताना माधवने तिला घटस्फोट दिला. नव्हे तिला घटस्फोट घ्यायला लावला. रमाला आकाश कोसळल्यासारखे झाले. तिला तिची चूक समजत नव्हती. माधव सुद्धा काही सांगत नव्हता. त्याची फक्त चिडचिड आणि आदळआपट सुरू होती.
अखेर माधवनेच रमाला तिच्या इच्छेविरुद्ध घटस्फोट दिला. कोर्टात रमा माधवने पडवल्यासारखी बोलली. तिच्या मनाच्या साऱ्या संवेदना त्यावेळी हरवल्या होत्या. एखाद्या कठपुतळीसारखी ती माधवच्या इशाऱ्यावर नाचत होती. घटस्फोटानंतर केवळ घरच्यांच्या आग्रहाखातर तिने दुसऱ्या लग्नाचा विचार केला. घटस्फोटानंतर वर्षाच्या आत उमेश तिच्या आयुष्यात पावसासारखा आला आणि तिच्या तृषार्त मनाला शांत करू लागला. रमा निर्विकारपणे बराच वेळ झोपून राहिली. तिला जशी झोप अचानक लागली तशी जाग सुद्धा अचानक आली. रमाने उठल्याबरोबर फ्रेश होऊन कडक चहा घेतला. कडक चहा पोटात जाताच तिला हुशारी वाटू लागली. शिनलेला मेंदू मोकळा झाला. हातात चहाचा कप घेऊन ती हॉलमध्ये आली. सोप्यावर बसून ती चहाचे घुटके घेत होती. समोर टीपॉयवर तिच्या आवडीचे लेखक साईनाथ पाचरनेंची चारू कादंबरी पडली होती. रमाने ती कादंबरी वाचण्यासाठी घेतली. अतिशय हृदयद्रावक वर्णन करून लेखकाने कादंबरी फुलवलेली होती. त्यातील नायिकेच्या रूपात रमा स्वतःला बघत होती. कादंबरीची पाने चालता चालता रमाला अचानक कुरिअरची आठवण झाली. तशी ती कादंबरी ठेवून कपाटाकडे वळली. ड्रॉवरमधून तिने ते खाकी रंगाचे पाकिट काढले. पाकिट घेऊन ती पुन्हा सोप्यावर येऊन बसली. पाकिटावरचा पत्ता तिने नीट निहाळला. सुंदर असे हस्ताक्षर बघून रमा दचकली. असे गोल टपोरे मोत्यासारखे हस्ताक्षर तिच्या ओळखीचे होते. याच हस्ताक्षरात तिला अनेक प्रेमपत्रे आली होती आणि प्रेमाने पाठवणारा होता माधव. ते अक्षर माधवचेच होते. त्याने कशाला पत्र पाठवले असेल? आता त्याचा काय विचार आहे? कशाला डोकावतोय तो आपल्या संसारात? रमा मनाशी पुटपुटत होती. रमाने पत्र फोडले. आत काय लिहिले ते तरी बघूया असा विचार करत तिने आतला कागद बाहेर काढला. आतल्या कागदाला तिच्या आवडीच्या सेंटचा मंद सुवास होता. डोळे मिटून रमाने तो श्वासात भरून घेतला. लग्नाच्या आधी माधवचं पत्र आलं की ती असंच करायची. माधवची पत्र पाठवण्याची पद्धत अगदी तशीच होती, रोमॅन्टिक. त्याने पत्रात लिहिले होते, रमा, तुझ्या नावा अगोदर प्रिय शब्द लिहिण्याचा अधिकार मी स्वतःच गमावलाय. त्यामुळे प्रिय शब्द लिहित नाही. तुला तेथे जो शब्द भावेल तो घेऊन तू पत्र वाच. रमा, मी हे पत्र. रमा पत्र वाचत असतानाच दरवाजावरची बेल खणाणली. पाठोपाठ उमेशचा आवाज आला. रमा, मी आलोय ग, दार उघड. रमा दचकली. उमेश तिच्या अपेक्षेपेक्षा खूप लवकर आला होता. तिच्या हाती असणारे माधवचे पत्र जर त्याने पाहिले तर त्याला नक्कीच वाईट वाटेल. तो मनोमन दुखावेल. पुढे होणारा घोळ आपल्याला तापदायक ठरेल या भीतीपोटी तिने ते पत्र कपाटातल्या एका कप्प्यात तळाला लपवून ठेवले. रमा, अगं काय करतेस? एवढा उशीर का दार उघडायला? उमेश बाहेरून जोरजोराने दार ठोठावत बोलत होता. मग रमाने घाईघाई दरवाजा उघडून त्याला आत घेतले. रमा, उमेशने विचारले. काय? अगं आपल्या बाळाचा पायगुण माझ्यासाठी फार लकी ठरलाय ग. तो कसा काय? अगं आज दुपारी मीटिंगच्या अगोदर तुम्हाला ती गुड न्यूज दिलीस आणि मीटिंगमध्ये माझे प्रेझेंटेशन इतके प्रभावी झाले की आमच्या कंपनीला फार मोठी ऑर्डर मिळाली. डायरेक्टर बोर्ड माझ्यावर एवढे खुश झाले की त्यांनी मला आठवडाभरासाठी सुट्टी दिली. या आठवडाभरात आपण कंपनीतर्फे कुठे जाणार आहोत तुला माहित आहे का? कुठे जाणार आहोत आपण? मलेशियाला, उमेश अतिव आनंदाने म्हणाला. रमा तर त्याच्याकडे अविश्वासाने बघतच राहिली. उमेश आज भलत्याच रोमॅन्टिक मूडमध्ये होता. रमाला असं अविश्वासाने बघताना पाहून उमेशने तिला म्हटले, विश्वास नाही बसत ना? रमाने फक्त मान हलवत हुंकार भरला. उद्या आपण प्लेनमध्ये बसलो की तुझा विश्वास बसेल, उमेशने रमाच्या डोळ्यात डोकावत म्हटले. काय? उद्या जाणार आपण, ते सुद्धा प्लेनने? रमा आश्चर्यचकित होऊन उद्गारली. हो, उद्याच निघायचे आपल्याला. कंपनीतर्फे तिकिटे सुद्धा बुक केली गेली. अरे मग आपल्याला घाई करायला हवी. सामानाचं पॅकिंग कधी उरकणार की असेच निघायची रिकाम्या हाताने? रमा, सामानाची चिंता करू नकोस. आमची कंपनी सर्व सुविधा पुरवणार आहे. फक्त आपल्याला आवश्यक आहे तेवढे जुजबी सामान पॅक कर. उमेशने रमाला मलेशियाच्या ट्रिपची अनोखी भेट दिली होती. प्लेनमध्ये बसण्याचे तिचे स्वप्न आज उमेशमुळेच पूर्ण होणार होते. ती उमेश सोबत आठवडाभर मलेशियाला सुट्टी एन्जॉय करणार होती. सुखाची बरसात आता चहूबाजूने होऊ लागली होती. रमा मनोमन देवाचे आभार मानत होती. दुःखाच्या वैराण वाळवंटानंतर तिला सुखाचे हिरवे शिखर आता कुठे खुणावू लागले होते. रमा त्या शिखरावर रममान होण्यासाठी आतुर झाली होती. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी रमा आणि उमेश मलेशियाला रवाना झाले.
मलेशियातील रम्य समुद्रकिनारे, मनमोहक निसर्ग आणि सर्व सुख सुविधांनी परिपूर्ण अशा हॉटेलमध्ये राहून उभयता जीवनाचा एक अनोखा आनंद उपभोगू लागले. आठवडाभराची सुट्टी कापरासारखी भुरकन उडून गेली. या आठवडाभरात दोघे आजूबाजूचे जग पूर्ण विसरले होते. त्यांनी मलेशियाची ट्रिप खऱ्या अर्थाने उपभोगली होती. ते या आठवडाभरात एकमेकांमध्ये पूर्ण गुरफटले होते, अगदी विरघळून गेले होते. मलेशियात असताना रमाला चुकून सुद्धा माधवची आठवण आली नाही. त्याने पाठवलेल्या पत्राचे तर तिला पूर्ण विस्मरण झाले होते. सध्या तिच्या रंध्रारंध्रात फक्त उमेश भिनलेला होता. सुट्टी संपताच दोघेही भारतात आले. उमेश नेहमीप्रमाणे त्याच्या कामात गुंतला आणि रमा तिचा मोकळा वेळ कादंबरी वाचण्यात घालू लागली. अधूनमधून ती गॅलरीत बसून बाळाच्या आगमनाची स्वप्ने बघू लागली. बाळासाठी लागणारी खेळणी तिने उमेशकडून अगोदरच घरात आणून ठेवली होती. बाळाची खोली तिने तिच्या हाताने छानपैकी सजवली होती. त्या खोलीत बाळाला जे हवं ते सर्व काही होतं. रमाच्या बाळाला यायला अजून अवकाश होता, पण रमाने त्याची तयारी अगोदरच करून ठेवली होती. उमेश तिच्या वागण्याला हसायचा, पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिच्या मनातील सगळ्या कल्पना पुऱ्या करत होती. एक दिवस कादंबरी वाचत असतानाच तिला माधवच्या त्या पत्राची अचानक आठवण झाली. उमेश ऑफिसला गेलेला असल्याने तिने दडवून ठेवलेले ते पत्र बाहेर काढले आणि ती गॅलरीत आली. खुर्चीवर रेलून बसत तिने अधीरतेने पत्र बाहेर काढले. त्या कागदाला अजूनही त्या सेंटचा सुवास येत होता. रमाने पत्राची घरडी उलगडली आणि ती वाचू लागली. रमा, तुझ्या नावासमोर प्रिय शब्द लिहिण्याचा अधिकार मी स्वतःच गमावलाय. त्यामुळे प्रिय शब्द लिहित नाही. तुला तेथे जो शब्द भावेल तो घेऊन तू पत्र वाच. रमा, मी हे पत्र मुद्दाम तुला लिहितोय. तुला वाटत असेल की हा कशाला आपल्या आयुष्यात डोकावतोय, याचा आणि आपला आता काय संबंध. रमा, मी तुझी मनस्थिती समजू शकतो ग. तुझी झालेली ससे होलपट माझ्या इतकी कोणालाही समजली नसेल. पण करणार काय, तुझ्यावर आलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगांना मीच जबाबदार आहे, हे मी मान्य करतो. रमा, मी तुझ्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संपर्क साधणार नव्हतोच, पण काय करू, माझं मन ऐकायलाच तयार नाही. तुझ्याशी एकदा बोलून घ्यावं असं मला सारखं वाटू लागलंय आणि म्हणून मी तुला हे पत्र लिहिण्याचं धाडस केलंय. मला तुझ्याशी फक्त थोडा वेळ बोलायचे. तू कदाचित असंही म्हणशील, आता बोलण्यासारखं काय उरलंय. पण खरं सांगू रमा, मी तुला माझ्या मनात साठलेले सारे काही सांगणार आहे. मला खात्री आहे तू माझ्याशी बोलायला नकार देणार नाहीस. फक्त एकदा मला बोलण्याची संधी दे. त्यानंतर मी पुन्हा कधीही तुझ्याशी बोलणार नाही की तुझ्या आयुष्यात डोकावणार नाही. मग भेटशील ना मला. रमा, आपण वेगळे झालो खरे, पण मनातल्या रम्य आठवणी आपल्याला वेगळ्या नाही करता आल्या ग. एका दृष्टीने ते बरेच झाले, कारण त्याच आठवणींच्या आधारावर आजवर मी जगत आलोय. जाता जाता मी तुला पुन्हा एक विनंती करतो रामा, तू फक्त एकदा मला भेट आणि तेही लवकरात लवकर. रमा, फार उशीर करू नकोस. तुझी डोळे भरून एकदा भेट घेतली की मी साऱ्या मायाजालातून मोकळा होईल. या आपल्या शेवटच्या भेटीनंतर मी हा देश सोडून कायमचा दूरदेशी जाणार आहे. तू लवकर भेटशील अशी माझी खात्री आहे. मी निघून जाण्या अगोदर मला एकदा येऊन भेट रमा. माझी ही शेवटची इच्छा पुरी करणे आता केवळ तुझ्याच हातात आहे. मी पुण्यातील घरी आहे. जाण्या अगोदर मी एखाद्या चातकासारखी तुझी वाट बघेन रमा. येशील ना तू. रमाने माधवचे पत्र वाचले आणि ती विचारात पडली. माधवने कशासाठी आपल्याला भेटायला बोलावले, काय सांगायचंय त्याला. छे, काहीच समजत नाही. रमा स्वतःशीच पुटपुटली. शांत जलाशयात दगड पडल्यावर त्या तरंगाची हालचाल व्हावी तसे रमाचे झाले. माधवच्या पत्राने तिचे शांत बनलेले मन ढवळले गेले. पुढे काय निर्णय घ्यावा तिचे तिला समजेना. माधवच्या पत्राबद्दल उमेशशी बोलावे की नाही अशा द्विधा अवस्थेत ती सापडली होती. समजा माधवच्या पत्रासंबंधी उमेशला सांगितले तर तो मनात नको ते विचार आणेल. या बाबतीत त्याचा भरोसा नाही. उमेशच्या स्वभावाची तिला चांगली कल्पना होती. आपण घटस्फोटीत असूनही उमेशने आपल्याबरोबर लग्न केले, कारण त्याचे आपल्यावर प्रेम होते. खरे तर त्याच्या प्रेमाची त्यावेळी आपल्याला कल्पना देखील नव्हती. कॉलेजला असताना उमेशने कधी ते बोलून दाखवले नव्हते. पण माधवने जेव्हा आपल्याला त्याच्या आयुष्यातून दूर केले तेव्हा उमेश स्वतःहून आपल्याला धीर द्यायला आला. त्यानेच लग्नाचा प्रस्ताव मांडला
स्वतःच्या प्रेमाची कबुली दिली, मग त्यावेळी काहीशा गोंधळलेल्या आणि काहीशा चिडलेल्या मनस्थितीत आपण उमेशला होकार दिला. लग्नाच्या वेळी उमेशने आपल्याकडून फक्त एकच अपेक्षा केली होती आणि ती म्हणजे माधवला कायमचे विसरणे. आपणही त्याची ही अपेक्षा मान्य केली होती. मग असे असताना पुन्हा माधवची भेट घेणे किंवा त्याच्या पत्राबद्दल उमेशला सांगणे म्हणजे त्याचा अपेक्षा भंग केल्यासारखाच होईल. त्यामुळे या बाबतीत त्याच्याशी न बोललेलेच बरे, असा साधा सरळ विचार रमाने केला. ती हॉलमध्ये आली. साईनाथ पाचारणे यांची चारू कादंबरी हाती घेऊन ती वाचू लागली. पण आता तिचे मन वाचनात रमेना. तिला डोळ्यासमोर सारखा माधव दिसू लागला. पत्रातून त्याने केलेली भेटीची मागणी तिला आठवू लागली. रमाची अवस्था दोलायमान झाली होती. अखेर तिने एक धाडसी निर्णय घेतला. या निर्णयाने तिच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम होऊ शकत होता. पण त्याचा विचार न करता रमाने माधवला भेटायचे ठरवले, ते सुद्धा उमेशच्या नकळत. दुसऱ्या दिवशी रमाने उमेशला न्याहारीच्या वेळीविषयी काढला. उमेश, काय ग? अरे आईची फार आठवण येते रे. बरेच दिवस झाले भेटले नाही आईला, रमाने खोटेच सांगितले. मग ताटातील पापडाचा तुकडा मोडत रमाकडे तिरप्या नजरेने बघत उमेशने विचारले, मग काय? मग मला पुण्याला घेऊन चल आईकडे. 2 दिवस पुण्यात थांबू आणि येऊ माघारी. छे छे, ते कसं शक्य आहे? का शक्य नाही? अगं इतक्यातच आपण मलेशियाला जाऊन आलोय. चांगली आठवडाभराची सुट्टी दिली होती कंपनीने मला. मग आता लगेच कसा मी सुट्टी मागणार त्यांच्याकडे? माझी बरीचशी कामे पेंडिंग पडली, त्याचे मला टेन्शन आले आणि तू म्हणतेस 2 दिवस पुण्याला चल. उमेशने रमाला चक्क नकार दिला. उमेशच्या नकाराने रमा नाराज झाली. तिला नाराज झालेलं बघून उमेशला कसेसेच वाटले. मग तिची समजूत काढत तो म्हणाला, हे बघ रमा, सध्या तरी आपल्याला पुण्याला जाता येणार नाही. आपण पुढच्या महिन्यात हवं तर जाऊ. रमा गप्पच होती. रमाचे गप्प राहणे बघून उमेश तिला जवळ ओढत म्हणाला, एवढी आठवण आली हो आईची? रमाने होकारार्थी मान हलवली. आपण उमेशची चक्क फसवणूक करतोय. माधवला भेटण्यासाठी आपण आईच्या भेटीचे कारण पुढे करतोय याची अपराधी भावना रमाला बोचत होती. तिला इकडे आड तिकडे विहीर असे झाले होते आणि या द्वंद्वामध्ये तिची दोलायमान अवस्था झाली होती. उमेश तिच्या डोळ्यात रोखून बघत होता. त्याची ती नजर रमाला सहन होईना. उमेशशी आपण खोटे बोलतोय या भावनेने तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले. पण त्या आसवांचा उमेशने वेगळाच अर्थ घेतला आणि तो पटकन रमाला म्हणाला, अहारे रडूबाई, एवढ्याशा गोष्टीने डोळ्यात पाणी आणायचे असते का? डोळे पुसा रडूबाई आणि एकदा मस्त हसावर. रमाने पटकन डोळे पुसले आणि ती उमेशपासून दूर जाऊ लागली. अरे हो, कळती मला तुमची माया. आईच्या प्रेमापायी आमच्याशी गट्टीफू करायचा विचार आहे की काय? उमेशने पुन्हा एकदा तिला जवळ ओढले तशी रमा कशीबशी उद्गारली, अरे तू जेवतोय, अशा वेळी कशाला ओढतोस मला? बरं बाबा, चुकलं आमचं. मग तर झालं, उमेश म्हणाला. मग येणार ना पुण्याला? रमाने पुन्हा एकदा उमेशला छेडले. नाही, पण तू तुझ्या आईला भेटू शकतेस. ते कसं? तू एकटीने जायचं पुण्याला? एकटीने? मला नाही जमणार. कसं जमणार नाही? तुला काय पायी चालत जायचे का? एशियाडने जायचे आणि एशियाडने यायचे. हवे तर सिंहगड एक्सप्रेसने जाऊ शकतेस तू. पण आता पण नाही नि बिन नाही. तू तुझ्या आईला भेट. रविवारी मला सुट्टी आहे, तेव्हा मी तुला घ्यायला येईन हवं तर. अरे पण तोपर्यंत तुझ्या जेवणाचं काय? आपली सखूबाई आहे की. तू माझी काळजी करू नकोस. उद्याच निघ तू पुण्याला. मी सकाळीच तुला बसवून देईल. ओके? रमा हलकीच म्हणाली आणि खुदकन हसली. आता तिला पुण्याला जाऊन माधवची गाठ घेता येणार होती. तिच्या अंदाजानुसार उमेशने तिला एकटीने पुण्याला जायला परवानगी दिली होती. सारं काही व्यवस्थित घडले तर ती कोणालाही काहीही कळू न देता माधवला भेटून माघारी परतू शकणार होती. दुसऱ्या दिवशी उमेशने तिला एशियाडमध्ये बसवून दिले. एशियाडने वेग घेतला तसे रमाचे मन भूतकाळात वेगाने शिरले. रमाला कॉलेजचे दिवस आठवले. माधव बरोबरचे ते मंतरलेले क्षण आठवले. मोठ्या धूमधडाक्यात लागलेले त्यांचे लग्न आठवले. गाडी खड्ड्यात आदळली तशी रमा भूतकाळातून क्षणार्धात वर्तमानात आली. रमाने भूतकाळाच्या त्या साऱ्या आठवणी मागे सारत खिडकीतून बाहेर नजर टाकली. गाडी भरधाव वेगाने रस्ता कापत होती. समोर दिसणाऱ्या सगळ्या वस्तू, माणसे, झाडे तिला मागे पळताना एखाद्या चलचित्रासारखी वाटत होती. त्या वेगवान दृश्याबरोबर रमा पुन्हा एकदा आठवणींच्या वादळात सापडली. यावेळी तिच्या समोर आलेल्या आठवणी खरोखरच वादळाप्रमाणे उत्पात माजवणाऱ्या होत्या. लग्नानंतरच्या 5व्या की 6व्या महिन्यात माधव जरासा वैतागल्यासारखा वाटायचा.
तो रमाकडे बघून चिडचिडल्यासारखा करायचा. माधव पूर्वीसारखा मोकळ्या मनाने धड तिच्याशी बोलत नव्हता की तिला मनात चाललेले काही सांगत नव्हता. तो मनाने कुढत होता. रमाला हे सारे दिसत होते. ती माधवशी या बाबतीत बोलायला गेली की तो तिच्यावर खेकसायचा, तिच्यावर ओरडायचा. रमाला कळेच ना हे नक्की चालले काय. तिच्या सुखी संसाराची अशी फरफट कशामुळे होते. माधव असा आक्रस्ताळी का वागतोय. रमाच्या मनात लाख प्रश्न उभे राहायचे, पण शेवटी सगळे अनुत्तरितच राहायचे. रमाचे सासू सासरे माधवशी बोलून कंटाळले, पण त्याने त्यांनाही झिडकारले. तेव्हा मात्र रमा हादरली. माधव एवढा अपसेट का याचे उत्तर शोधण्यासाठी तिने कंबर कसली. काहीही करून माधवला पूर्वपदावर आणायचा तिने चंग बांधला. आणि एके रात्री ती माधव जवळ लाडालाडाने म्हणाली, माधव, तुला बाळ हवे होते ना? मलाही आता बाळ हवे आहे. आपण आपल्या दोघांच्या गोंडस बाळाचा आता विचार करूया. रमा एवढं बोलण्याचा अवकाश की माधवने सारे घर डोक्यावर घेतले. रमाला वाटेल तसा तो टाकून बोलला. बाळाचा विषय तर एकदम बंद असा दमही त्याने रमाला दिला. रमाची अवस्था केविलवाणी झाली. तिला सारे मार्ग बंद झाल्यासारखे वाटू लागले. माधवचा स्वभाव अचानक तुसडा बनला होता. त्यातच तो अधूनमधून आजारी पडू लागल्याने अजूनच चिडचिडा बनला होता. रमाने जंग जंग पछाडून सुद्धा तिला माधवच्या बदलत्या स्वभावाचे कारण समजू शकले नाही. आणि एक दिवस अचानक तिला ते कारण समजले. ते कारण ऐकून तिच्या मेंदूत अक्षरशः हजारो स्फोट झाले. माधवच्या तोंडून निघालेले शब्द ऐकण्या अगोदर आपल्याला मरण कसे आले नाही असे तिला वाटू लागले. माधवने चक्क तिच्यावर संशय घेतला होता. रमा त्या रात्री हमसाहमसी रडली. तिच्या सासूने तिला भलेही धीर दिला, पण रमा मनातून पूर्ण खचली होती. प्रत्यक्ष तिच्या प्रेमाने तिला बदनामीच्या दलदलीत ढकलले होते. रमा अक्षरशः उद्ध्वस्त झाली होती, पण माधवला त्याचे काहीही वाटत नव्हते. तो त्याच्या तोंडाला येईल ते बोलत होता. एखाद्या मद्यधुंद माणसासारखा तो वागत होता. रमाला त्याचे वागणे असह्य होऊ लागले. ती तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करू लागली. ही चित्तरकथा थांबते तर बरे झाले असते, पण तसे घडायचे नव्हते. माधव सारखा सारखा तिचा पान उतारा करू लागला. तिच्यावर संशय घेऊ लागला आणि एक दिवस तर त्याने रमावर हात सुद्धा उचलला. वैतागलेल्या रमाने मग तोंड उघडले आणि घरात भांडणाचे वादळ घोंगावले. माधवने भांडता भांडता रमाकडे घटस्फोटाची मागणी केली. घटस्फोट? रमा तो शब्द ऐकून जमिनीवरच कोसळली, पण माधवने तिच्यावर दया केली नाही. त्याच्या अंगात कुठले भूत संचारले होते देव जाणे. त्याने घटस्फोटासाठी रमाचा पिच्छा पुरवला आणि अखेर एके दिवशी रमाने तिच्या हृदयात जपून ठेवलेले तिच्या गुलाबी प्रेमाचे रोपटे अनिच्छेनेच उपटून फेकून दिले. गाडी लोणावळा स्टँडमध्ये घुसली तशी रमाची विचार शृंखला तुटली. रमाने डोळ्यात दाटलेले अश्रू पुसले आणि खिन्न मनाने ती खिडकी बाहेर बघू लागली. गाडीने लोणावळा सोडले त्यावेळी रमा स्वतःच्या आठवणीच्या गोतावळ्यात पुन्हा एकदा सामील झाली. तिला घटस्फोट घेतला त्यावेळचे दृश्य आठवले. त्यावेळी माधव तिला पूर्ण वेगळा भासला. तो एकदम गप्प गप्प होता. त्याचा चिडचिडेपणा गायब झाला होता. चेहऱ्यावर निराशेची काळी पुटं चढली होती. कोर्टाच्या आवारात माधव रमाकडे बघणे सुद्धा टाळत होता. आता रमाला त्याच्या वागण्याशी काही कर्तव्य नव्हते. त्याच्या अनाकलनीय वागणुकीने ती त्याच्यापासून विभक्त होत होती. त्यामुळे माधवचा विचार करणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे असे रमा स्वतःला बजावत होती. अखेर एकदाचा घटस्फोट झाला. रमाला फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्यासारखे वाटू लागले. ती जड अंतकरणाने कोर्टाच्या बाहेर निघाली. बाहेर पडताना तिने माधवकडे वळून पाहिले. माधवची नजर तिच्याकडेच लागली होती. त्याचा चेहरा वेदनेने विदीर्ण झाल्यासारखा तिला वाटला आणि त्याच्या गहिऱ्या डोळ्यात दाटलेले अश्रू तिची कायमची ताटातूट होणार म्हणून बाहेर येऊ पाहत होते. रमा माधवकडे क्षणभर गारूड झाल्यागत बघत राहिली. मग माधव तेथून झपाट्याने बाहेर पडला. स्वतःच्या आई वडिलांना बरोबर न घेता तो एकटाच रिक्षाने निघून गेला. रमाई मग तिथे जास्त वेळ थांबली नाही. आई वडिलांबरोबर ती सुद्धा घरी निघून आली. रमाचे आणि माधवचे सुंदर भावस्वप्न तेथे कायमचे विस्कटले गेले. त्यानंतर माधव तिला कधी दिसलाच नाही. घटस्फोटानंतर त्याने घराला टाळे ठोकले आणि आई बाबांबरोबर कुठेतरी तो दूर निघून गेला, कायमचा. रमाचे दुसरे लग्न झाले तरी माधवचा पत्ता नव्हता. रमाने एकदा सहजच त्याची मैत्रिणीकडे चौकशी केली, पण त्यांनाही माधवचा ठाव ठिकाणा माहीत नव्हता. तो परागंदा झाला होता आणि आता पत्र पाठवून अचानकपणे तो रमाच्या सुखी आयुष्यात डोकावला होता.
गाडी शिवाजीनगर बसस्थानकात घुसली. रमाने तिची छोटीशी बॅग उचलली. ती शिवाजीनगरलाच उतरणार होती. रमाच्या आईबाबांचे घर पद्मावतीला होते, पण ती अगोदर माधवला भेटून मगच घरी जाणार होती. माधवचे घर शिवाजीनगर बसस्थानकाजवळच होते. रमा गाडीतून खाली उतरली आणि थेट माधवच्या घराच्या दिशेने चालू लागली. माधवचे घर 5-1 मिनिटाच्या अंतरावर असल्याने रमाने रिक्षा केली नव्हती. धडधडत्या उराने ती माधव राहत होता त्या कृष्णकुंज सोसायटीत आली. पहिल्याच मजल्यावर माधव राहत होता. खरं तर ते तिचे स्वतःचे घर होते. वर्षभर ती तिथे वावरली होती त्या घराची मालकीण म्हणून. पण आज ती वेगळ्या भूमिकेत होती. संथपणे ती गेटमधून आत आली. रस्त्यात भेटणारे ओळखीचे लोक विस्मयाने तिच्याकडे बघत होते आणि पुढे जात होते. भेटणाऱ्या प्रत्येकाचा चेहरा तिला काहीसा गोंधळल्यासारखा वाटत होता. माधवशी घटस्फोट घेऊनही आपण या सोसायटीत आलोय म्हणून भेटणारा प्रत्येक जण विस्मयाने आपल्याकडे बघतोय याची तिला जाणीव होती. ओळखीचे हसून तीही पुढे जात होती. जिना चढून रमा दरवाजासमोर येऊन उभी राहिली. तिचे पाय एका अनामिक भीतीने लटालटा कापत असल्यासारखे तिला वाटू लागले. उरातली धडधड वाढली, घशाला कोरड पडली आणि हाताच्या तळव्यांना घाम फुटला. काही क्षणातच तिचा एकेकाळचा प्रियकर, तिचा एकेकाळचा कुंकवाचा धनी तिच्या नजरेसमोर प्रकटणार होता. निव्वळ त्याच्या भेटीच्या कल्पनेनेच रमाची अशी अवस्था झाली होती आणि प्रत्यक्ष माधव समोर आल्यावर काय झाले असते कोणास ठाऊक. रमाने थरथरत्या हाताने डोअरबेल वाजवली. बेलच्या आवाजाने कुणीतरी दरवाजाजवळ आल्याची चाहूल रमाने टिपली. त्या पाठोपाठ दरवाजा उघडला गेला. दरवाजात रमाच्या एकेकाळच्या सासूबाई उभ्या होत्या. रमाने त्यांना पाहिले आणि नकळतपणे तिला गलबलून आले. ती त्यांच्याकडे पाणावलेल्या डोळ्यांनी बघत राहिली. माधवच्या आईचे डोळेही आसवांनी डबडबले. वृद्ध कंठाने त्यांनी रमाला मिठी मारत म्हटले, रमा, आलीस तू? हो आई, मी आले, रमा गदगदलेल्या सुरात बोलली. ये पोरी, आत ये. माधवच्या आईने रमाला आत घेतले आणि त्या सोप्यावर जाऊन बसल्या. रमा त्यांच्याकडे बघत असतानाच माधवच्या आईने हंबरडा फोडला. रमा, का ग एवढ्या उशिरा आलीस? तुझा माधव गेला ग. तुझी चातकासारखी वाट बघत होता तो, पण तू आली नाहीस. मग तो आसुसल्या नजरेने आणि निराश मनाने निघून गेला ग पोरी. माधवची आई धाय मोकलून रडत होती आणि रडता रडता रमाशी बोलत होती. आईला रडताना बघून रमाचा कंठ दाटून आला होता. महत् प्रयासाने तिने स्वतःला सावरले. माधवला भेटायला तिला उशीर झाला होता. पत्रात लिहिल्याप्रमाणे माधव वाट बघून कंटाळून अखेर निघून गेला होता. त्याची भेट हुकल्याचे दुःख रमाच्या चेहऱ्यावर दाटले होते. माधवच्या मनात काय होते, त्याला नेमके काय सांगायचे होते, या प्रश्नांची उत्तरे आता तिला मिळणार नव्हती. ती व्यथित मनाने माधवच्या आईला म्हणाली, आई, केव्हा गेला हो माधव? रमाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी आई ओक्साबोक्सी रडू लागल्या. एव्हाना माधवचे बाबा सुद्धा हॉलमध्ये आले होते. रमाने त्यांच्याकडे पाहिले. त्यांचेही डोळे भरून आले होते. पुढे ते माधवच्या आईला म्हणाले, जानकी, शांत हो बघू. माधवच्या वडिलांच्या सूचनेने आई शांत झाल्या. त्यांनी डोळे पुसले. रमा त्यांच्या अगदी जवळ बसून त्यांना सावरत होती. त्याच वेळी रमा त्यांच्या वागण्याने थोडीशी गोंधळलेली होती. मुलगा परदेशी गेल्यावर दुःख होते हे मान्य, पण आईंचे दुःख फारच वेगळे वाटत होते. आईच्या दुःखाला आनंदाची किनार अजिबात नव्हती. स्वतःची खात्री पटावी म्हणून रमाने आईंना पुन्हा विचारले, आई, माधव कोणत्या देशात गेलाय आणि कधी गेला? मला त्याने भेटायला बोलावले होते, पण मी मलेशियाला गेले होते, त्यामुळे मला उशीर झाला यायला. आई, सांगा ना माधव कुठे गेला? रमा आईंना विचारत होती आणि त्या फुटणारा हुंदका दाबत होत्या. स्वतःवर कसा बसा ताबा मिळवत त्या म्हणाल्या, रमा, माधव खूप लांब गेलाय ग. कुठे? रमाने आईचा हात हाती घेत विचारले. कसं सांगू पोरी? आई पुन्हा स्पंदू लागल्या. घरातील एकंदर वातावरण आणि मगाशी सोसायटीत प्रवेश करते वेळी लोकांच्या विस्पारलेल्या नजरांचा अर्थ आता कुठे रमाला समजू लागला होता. रमाच्या मनात नको ती शंका आली आणि शंकेपाठोपाठ तिचे डोळे भरून आले. आई काहीच बोलेना तसे माधवच्या बाबांकडे तिने पाहिले. त्यांनी बोटांनी खून करून हॉलच्या एका भिंतीवर टांगलेला फोटो तिला दाखवला. रमाने फोटो बघितला आणि तिच्या काळजाचे पाणी पाणी झाले.
समोर भिंतीवर माधवचा हसरा फोटो होता, हार घातलेला आणि उदबत्त्या लावलेला. रमाला त्याचा अर्थ कळला. तिला हुंदका दाटून आला आणि मग ती आईच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागली. घरात दुःखाचे ढग दाटल्यासारखे झाले होते. अश्रूंचा पाऊस धोधो पडत होता. अखेर माधवच्या बाबांनीच दोघींना शांत केले. रमाचा अजूनही माधवच्या अशा जाण्यावर विश्वास बसत नव्हता. ती सुन्न मनाने आणि भग्न नजरेने त्याच्या फोटोकडे टक लावून बघत होती. बराच वेळ झाला कोणी काहीच बोलले नाही. हुंदके कमी होऊन उसासे वाढू लागले. मग बाबांनी पुढे होत रमाला काय घडले ते सांगितले. रमा, पोरी माधवचे नशीब त्याच्या बाजूने नव्हते ग. अगं, तुझ्यासारखी सुलक्षणी बायको मिळूनही त्याला दैवाने एकटे पाडले. माझा माधव फार हळवा होता, दुसऱ्यांचे दुःख जाणणारा होता. दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःचे सुख कुर्बान करणारा त्याचा स्वभाव होता पोरी. त्याने तुझ्यासाठीही तेच केले. तुझ्या सुखासाठी त्याने त्याच्या उर्वरित आयुष्याचे सुंदर क्षण वैरान करून टाकले. म्हणजे मला नाही कळले बाबा, रमा धक्का बसल्यागत म्हणाली. बाबा माधवच्या फोटोकडे खिन्नपणे बघत म्हणाले, पोरी, माधवने तुला, मला, त्याच्या आईला अंधारात ठेवून तुझ्या घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यावेळी तो असं का वागत होता, चिडचिड का करत होता, तुझ्याकडे संशयाने का बघत होता, हे आम्हाला फार उशिरा कळले पोरी, फार उशिरा कळले. बाबा गदगदलेल्या स्वरात बोलत होते. रमाने काहीतरी अनपेक्षित ऐकल्यासारखा चेहरा करून बाबांना विचारले, सांगा ना बाबा, तो असं का वागला? का त्याने माझ्यावर संशय घेतला? का माझ्याशी तुसडेपणाने वागला? घटस्फोट घेण्या एवढी माझी चूक तरी काय घडली होती बाबा? रमा बाबांना धाड धाड प्रश्न विचारत होती आणि बाबा तेवढ्या शांतपणे तिला उत्तर देत होते. रमा, तुझी चूक काहीच नव्हती बेटा. चूक होती त्याच्या फुटक्या नशिबाची. तुझा दोष नव्हता त्यात. त्याचे प्राक्तन त्याला शिक्षा करत होते. बाबा स्पष्ट काय ते सांगा ना. सांगतो पोरी, सांगतो. हे सारं तुला स्वतः तो सांगणार होता, तुला अखेरचे बघणार होता, पण इथेही त्याच्या नशिबाने त्याला तोंड घाशी पाडले ग. तुझी आणि त्याची भेट होऊ द्यायची नाही असंच त्याच्या कपाळी लिहिलेलं असावं. म्हणूनच बेटा, तो तुझी वाट बघता बघता एखाद्या चातकासारखा सगळ्यांना कायमचं सोडून निघून गेला ग. परदेशात गेला असता तर आम्ही असे रडलो नसतो बेटा, आनंदाने बेभान होऊन नाचलो असतो. पण तो एवढ्या दूरदेशी गेलाय की आता परत फिरणे त्याच्या हाती नाही बाळा. बाबांना बोलता बोलता हुंदका दाटला. ते हाताच्या ओंजळीत चेहरा लपवून दुःखाला थोपवू लागले. डोळ्यातून घळाघळा वाहणारे अश्रू पुसल्यावर ते अंमळ शांत बसले. दुःखाचा कड निवताच ते पुन्हा रमाला सांगू लागले, रमा, तुमच्या लग्नाला 6-7 महिने झाल्यावर माधव आजारी पडला होता. आठवते तुला? हो हो, चांगलं आठवतंय. अगं, तिथूनच त्याच्या नशिबाचे ग्रह फिरले. माधव आजारी पडल्यावर त्याने डॉक्टरी तपासणी केल्या आणि त्याला त्याच्या आजाराचे रहस्य माहीत झाले बेटा. कसले रहस्य बाबा? रमा धसका बसल्यागत म्हणाली. माधवला ब्लड कॅन्सर झाला होता. बाबा सुन्नपणे रमाकडे बघत उद्गारले, काय? माधवला कॅन्सर? अविश्वासाने रमा ओरडली. हो पोरी, हो, माधवला ब्लड कॅन्सर होता. पण तो मला याबद्दल काहीच कसा बोलला नाही बाबा. हो ना, तुलाही तो काही म्हणाला नाही आणि आम्हालाही त्याने काही सांगितले नाही. पण असं का, माधव असं का वागला बाबा? तुझ्यासाठी ग रमा, तुझ्यासाठी. अगं माधव तुझ्या सुखासाठी असं वागला. त्याला त्याच्या आयुष्याचा अंत कळला होता. तुझे आयुष्य त्याच्या आयुष्याबरोबर जोडल्याने तर तो अजूनच खचला होता. त्याच्या नशिबाबरोबर तो तुझी फरफट होऊ देणार नव्हता. म्हणूनच त्याने मनाशी काही अनाकलनीय निर्णय घेतले. तो चिडचिड करत होता, आदळआपट करत होता, तुझ्यावर संशय घेत होता. कारण त्याला तू त्याच्यापासून दूर व्हावं असं वाटत होतं. तू त्याला सोडून तुझं नवं आयुष्य जगावं अशी त्याची इच्छा होती. केवळ याच कारणासाठी तो तसं वागत होता. तुझ्या सुखासाठी स्वतःच्या मनावर दगड ठेवून तो असं जहरी वागत होता पोरी. आपण मात्र त्याला ओळखू शकलो नाही. आपण सगळे त्याच्या अभिनयाला बोललो.
पण त्याच्या अंतःकरणाची विशालता आपल्याला नाही समजली. अगं, आम्ही त्याचे जन्मदाते आईबाप असून सुद्धा त्याचं मन जाणू शकलो नाही. तुमचा घटस्फोट होताच त्याने हे राहते घर आम्हाला सुद्धा तडकाफडकी सोडायला लावले. आम्ही सर्वांपासून दूर गेलो. नागपूरच्या एका छोट्याशा खेड्यात राहू लागलो. त्यावेळी त्याने त्याचे मन आमच्याजवळ मोकळे केले. तो असं का वागला हे त्याने सांगितले. त्याच्या स्पष्टीकरणाने आणि त्याच्या आजाराच्या बातमीने आम्ही दोघी सुद्धा पूर्ण खचून गेलो ग. त्यावेळी त्यानेच आम्हाला धीर दिला. खरं तर त्याला आधाराची गरज असताना तो आमचा आधार मानला. आम्ही तिथे एका हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केले होते. अखेरचे क्षण जवळ आल्यावर त्याने पुण्याला घरी यायचा हट्ट धरला आणि आम्ही इकडे आलो. इथे आल्यावर त्याने तुझा पत्ता मिळवून तुला पत्र पाठवले, तुला भेटायला बोलावले. माधवला स्वतःच्या तोंडाने तुला हे सारे सांगायचे होते. तुला अखेरचे डोळे भरून बघायचे होते म्हणून त्याने तुला पत्र पाठवले होते ग. त्याला खात्री होती काहीही झाले तरी तू त्याला भेटायला येशील म्हणून. अखेरपर्यंत बिचारा चातकासारखी तुझी वाट बघत होता रमा. पण तू नाही आलीस, आणि आलीस तेव्हा फार उशीर झाला रमा. बाबा अश्रूंच्या सरी गालावरून मुक्तपणे ओघळून देत बोलत होते. रमा ही अश्रूंच्या प्रपातात बुडून गेली होती. तिला तिचा माधव हाका मारताना दिसत होता. रमा, ये ना मला भेटायला, मी वाट बघतोय ग तुझी, असं म्हणून माधव आसवांच्या पावसात लगेच वाहून जात होता. रमा ओघळणाऱ्या अश्रूत तिचा प्रिय माधव शोधत होती आणि तो मात्र तिच्या हातातून निष्ठत होता कायमचा.